नागपूर शहरात खंडणी मागणाऱ्या गुंडावर वाठोडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। चहाच्या दुकानात घुसून तोडफोड करत दर महिन्याला 5,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी परिसरातील पायल वाईन शॉप जवळ कम्फर्ट ऑफ चाय नंबर 2 या चहाच्या दुकानात ही घटना घडली आहे। फिर्यादी किशोर नारायण गुरव वय वर्ष 74 हे आपल्या दुकानात असताना आरोपी सचिन रूपचंद वासनिक व त्याचा साथीदार प्रणय बेसरकर हे दुकानात आले। दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली, दुकानाच्या काउंटरची तोडफोड करून नुकसान केले आणि दुकान चालवायचे असेल तर दर महिन्याला 5,000 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल अशी खंडणी मागितली। पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपी सचिन वासनिक याला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। या कार्यवाहीमुळे परिसरातील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून खंडणीखोरांवर पोलिसांचा धाक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। सदर आरोपी याने फिर्यादी किशोर नारायण गुरव यांच्या दुकानावरती जाऊन लाठी त्याच्या काउंटरवरती मारून त्यास महिन्या 5,000 रुपये मला हप्ता पाहिजे, नाहीतर मी तुला जीवानीशी मारून आणि अशी म्हणून अश्लील शिवीगाळ करून तो व त्याचा मित्र सोबत होते। या दोघांनी मिळून त्यांना अशा प्रकारे धमकी देऊन तिथून निघून गेले। अशी माहिती पोलिसांनी त्यांनी रिपोर्ट दिल्याबरोबर माननीय डीसीपी साहेबांनी त्यांच्यामध्ये डीबी पथकाला तात्काळ रवाना करायला आदेश दिल्याने त्याप्रमाणे पोलीस साहेबांनी रवाना केले आणि आरोपी सचिन उर्फ भांजा रूपचंद वासनिक यास पकडून आणले। त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याचा काल रोजी PCR घेण्यात आला होता। त्याच्यातले अजून एक आरोपी फरार असून त्याचा शोध डीबी पथक घेत आहे। रेकॉर्डवरीलच आरोपी आहे, याच्यावर जवळपास 20-25 गुन्हे आहेत, शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गुन्हे आहेत त्याच्यावर, आणि त्यांनी महिन्या 5,000ची मागणी त्यांनी खंडित टाईपमध्ये केलेली आहे धमकी देऊन।